हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पहा किती मस्त आहे. आणि पहिले मी काय केलं, बकऱ्याचा मेळ लावून दिला. उठता बरोबर यायला एक चारा पाणी, कारण का सगळ्याच बकऱ्याला पिलं हात आणि दूध यासाठी ना चारा लावा लागते सकाळीच. आणि हिरवा चारा आहे, त्यात काही कच नाही. आमचे मुकरदम आले बलव्याले, मला देऊ राहिले आवाज. आता मलाच मला सुसून नाही राहिलं, वावरात जाऊ का घरी राहू, मला हे नाही समजू राहिलं. बाहेरचं वातावरण का बाहेरचं पैसे द्या बाप्पू. बाप्पू बाप्पू सकाळ आहे का ते तुम्हाला नाही दाखवू राहिली मी. आता घरी या, हे पाय इकडून दिसू राहिली मी, तिकडून नाही. राग येते ना या बाई बोलावलं हुकलं तिकडे. चक्रा इकडे चक्रा तिकडे चक्रा, नखराच चालू आहे. चला बाहेर येऊन मी दाताळ काढू राहिली आणि घरात सगळा पसारा जसा तसाच आहे. यायले चारा लावा, हे बाले हे करून टाकतात, इकडे तिकडे सांडवतात. त्याच्या पोटाची भरपाई करा, ते माल्या कामाची भरपाई करतात. घरातलं वातावरण दाखवतं आता तुम्हाला. हे पा घरातलं वातावरण. काल पिलं झाले, वावरातून 2 टाइम काम करून आलो. सगळा पसारा जसा तसाच आहे. अजून चहा पाण्याचे भांडे मी बाहेर नाही नेले, घरातच आज सगळे. आणि इकडे गोधड्या बिदड्या हे बी अशाच आहे. आज तर दिवसभर मला सगळा पालाच पडणार आहे. रात्री नाही म्हणता म्हणता टाकली मग खिचडी. चला मग एवढा पसारा आवरून घेतो मी. स्वयंपाक भाजी करायची आहे मला, आणि पिलं बी पाजायची आहे, आणि बकऱ्या सोडायच्या आहे. सगळं आज 2-3 दिवस बकऱ्याच्याच नादात आहो मी. तू या सगळ्या गोष्टी बरोबर आहात, पण मामांग किती बदबद होते. मग काय करू राहिली, घरातला सगळा पसारा आवरला आणि पसाराच आवरला फक्त. अजून सगळे कामं बाकी आहेत, भाकर भाजी बनवायचे. पण पहिले आता आई चालली वावरात, तर बकरी धुवून घ्यावं लागते. 2-3 दिवस तिचा घोरच आहे आता. त्यासाठी करावं लागेल पहिले मला गरम पाणी धुवा लागते बापा, लावा लागते तिथे हळद आणि तेल. गैली जशी चाराना पाणी बकरायली. पाणी तहान लागली का, मला काय माहिती एवढ्या सकाळी तुला तहान लागते. आईनं सकाळीच हांडाभर पाणी करून ठेवलं. उचलता नाही येत हांडा, आणि हांडाले काठही नाही. याच्यात गडवा गेला तर मग चुलीच ते मी आबत का माहितलं का ते. असं आता या गडून पाणी काढणं लावलं. पाणी पाचतो तुले, थांब मला पाणी कर दे पहिले तू धुयाले. कालपासून निरा मट पाणीच पिऊ राहिली. हो का. आता मी मला आंघोळीले पाणी ठेवू का, घरातलं काम व्हायला पाणी तपतेन त्यांना. बकरी धुवून घेतली, तिथे सगळे कामं करून घेतले. आई घरी आहे तर दोघं जण लागतात बकरीचे कामं करायला. एका बकरीले 2 जण, एकटीनं तर काहीच होत नाही, हातही लावू देत नाही ते. त्यातला गडवा काढून ठेव जाय. चालले आता आंघोळीले. मी पाणी पिऊन देतो मस्तपैकी मला, आणि येईल हळद आणि तेल लावलं बिचारी. आता उद्या सकाळला दुसरं टेन्शन नाही. 2-3 दिवस जीवाच्या भोवती गरज आहे माय. काय मॅम्या चालणार रे, जराशी काही धीर नाही. ही पिलू लयच कल्ला करते गड्या. काय जण कोणचं आहे त्यातलं, रातभरही चालूच असते त्याचं. उलट खुडकून वाजलं की झालं त्याचं चालू. सारी चूल खराब केली पाहिजे हांड्यानं. तुम्हाला बरं मला काय झालं,
बस ना मुकाटा ना बाबू ते होय बारकी बारकी होय बारकी बारकी तोंड वाजते यायले कुटार लावा हे कुटारावर जाऊन बसतात काय अक्कात आहे मागवती मला समजत करतच नाही बरं आपस वावरात खातात तर खात का नाही खात जिले लावायचं तिलेच लावतो आता आ तिचं नाही तुटेल ते कल्लाच करते ना बाई काल लय हे होते ते कमजोर होते हे दोन मस्त शांत आहे चला जराशी शांतता झाली आता आई मस्त पिलायचा लाड करू राहिली आणि तयारी झाली आईची बॅग भरून ओके आहे वावरात चालले आता सगळेजण आणि मला बी जरासा शांतता आहे जराशी बकऱ्या सुटेल राहिले पडते आता सवय दोरा राहायची भाजी टाक आता मी हा पसारा आहे आता. लवकर येत जा वावरातून गमत नाही घरी राहिलंच का भरायचं काय हो 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 हाय भला पसारा काढा लागते आणि ठेवा लागते वर हुडा ही माझं सुसू नाही देऊ राहिली हो नसता धोड नका आणू बाबा होती करू करू आता जराशी शांतता आहे माझी बकरा सुटे लोक तर मी करून घेतो आता ती स्वयंपाक कळलीची भाजी आणली होती काल ते टाकली उकडायले आणि चुलाई पेटेल आहे मस्त पैकी टाकून घेतो 2 फुलके आज दिवसभर घरादारातलाच पसारा पुरते मला दळण नाही द्यावं लागते बरं झालं दळण नेसून ठेवलं त्याच दिवशी असे एकात एक मग सगळेच कामं येतात मागून मस्त फुलके टाकून घेतले 2 आणि चुलीत शेकून बी आणले आता हे झालं तर कळलीची भाजी बी करून घेतली तव्यावरच आता हे टेन्शन काय एवढं कमी होतं त्याच्यावर आता मटण टाकून घ्यावा लागते मटण आणलं अजून चहा प्यायची राहिली चहा ठेवून घेतो आता इकडे भाजीपाला कापून घेतो दादा बसले जेवण करायला दादा जराशा उशिरा सोड जा आज बकऱ्या जराशा उशिरा सोड जा म्हटलं मी भाजी टाकून घेतो चहाचं काही एवढं नाही चहा आपला काळाच असते ब्लॅक टी माचीस संपली लायटर फुटलं ती एक जे काळी होती ते बी गेली आता हात जायते का काय काय माहिती एवढं काय ते काही जमलं नाही माचीस आणा लागेल
मगाशी जे लोक निदान भाजीपाला कापणं होते मला इथे. चल काका, तुम्ही म्हणा ना डॉक्टर बनवतो. आता तुम्हीच तर म्हणा बनवतो सकाळी. आ? दादानं काही सांगलं नाही का? हा का? तुम्ही रात्री म्हणा, मग मी काही फोन केला नाही तुम्हाला. डॉक्टरला बोलव का? डॉक्टरने पाहून नावाजले 210 असताना आता ती कोणीतरी बरं आहे ते एखादं इंजेक्शन दिलं की धनुर्वाताचं दिले. मधलं फोन करून सोबत मी बोलू तुम्ही तरी आले ना काही भेट झाली नाही आता काय मला खूप बकरी जल्दी आले इंजेक्शन द्यायला आता सांगा एवढं आता म्हणजे कालपासून डाळिंब काढून ठेवलं, खायला टाइम नाही मला. बकरीले इंजेक्शन द्यावं लागते. 3-3 किलो दिले बिचारी ना. तिला एखादं धनुर्वाताचं इंजेक्शन आहे देऊ नये. बरं संध्याकाळच्या पायरी आलं की चला मग आता मी एवढी भाजी टाकून घेतो. तळलीची भाजी तर झाली चांगली मस्त होऊ राहिली. आणि दादाचं जेवण चालू आहे. दादाला नेऊन देतो जराशी कळीची भाजी आणि आवडतं सगळा पसारा आता, कारण की डबल बकऱ्याच्या नादात लागायचं आहे. म्हणजे पिलं पाजायचे आहेत, 3-3 पिलं आहेत आणि बकरी एकच आहे. कसे पाजाव 3-3 पिलं, अक्का तक्का चालू आहे मागवती.